महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा इतिहासातील प्रतिमांवरून रणकंदन माजलंय। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भारतीय जनता पक्षावर घणाघाती आरोप करत भाजपचा खोडसाळपणा उघड केला असल्याचा दावा केलाय। शिवाजी महाराज ही आमची शान आहे, आम्हाला कुणाकडून शिकण्याची गरज नाही, या स्पष्ट शब्दात त्यांनी विरोधकांना खडेबोल सुनावले। निवडणुकीत मतांसाठी भाजपला टिपू सुलतान यांचे फोटो बॅनरवर चालतात, पण आता मात्र राजकारण केलं जातंय। देवेंद्र फडणवीस आणि दिल्लीतील फाईल्समधील सत्य लपवण्यासाठीच भाजप धर्माचं राजकारण करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। फडणवीस अनेक विषयांवर बोलत नाही। अजितदादांचा अपघात झाला त्याच्या चौकशीच्या संदर्भातही ते बोलत नाही। जे आंतरराष्ट्रीय स्तरावर जे फाईल्सचं प्रकरण सुरू आहे त्या संदर्भात ते बोलत नाही। एवढंच काय तर अतिवृष्टी झाल्यानंतर आता वराती मागून घोडं हे केंद्र सरकारने टीम पाठवली आहे, त्यांना मदत देण्याच्या अनुषंगाने बोलत नाही। कर्जमाफीच्या अनुषंगाने देवेंद्र फडणवीस काही बोलत नाही। आणि नुकताच झालेला जो करार आहे शेती करार अमेरिकेचा, त्या अनुषंगाने देखील ते काही बोलत नाही। त्यांना उठसूट जे आहे, त्यांना हिंदू मुसलमान करण्यामध्ये स्वारस्य आहे आणि संविधान बदलण्याच्या अनुषंगाने बहुजनांच्या विरोधात, ओबीसीच्या विरोधात, आदिवासींच्या विरोधात आणि समस्त भारतीय भूमिपुत्रांच्या विरोधात सातत्याने त्यांच्या कारवाया सुरू असतात। या संपूर्ण वादात आता 17 तारखेला भाजप आंदोलन करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येते। मात्र काँग्रेस आपल्या भूमिकेवर ठाम आहे। दुसरीकडे एमआयएम सोबत भाजपचं अंडरस्टँडिंग असल्याचा खळबळजनक आरोपही या निवेदनात करण्यात आलाय। आता या आरोपांवर भारतीय जनता पक्ष काय प्रत्युत्तर देतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल।